इधर मोकळी एकमेकाला मारित काढाय निघालो सध्या. हे आमचे पप्पा आणि त्यांचे मित्र आहेत. इकडे चंद्र आहे, पौर्णिमा असल्यामुळे चंद्र उगवलाय. आणि हा मी आहे, दिसत असेल नसेल. दिवसातून चाललोय तर बघूया आपल्याला आता जमती का ज्वारी काढायला. रात्रीच बाजरी ज्वारी काढे आणि चिचुंद्र्याचा आवाज ऐके भयान रात्री निघालो आहे ज्वारी काढायला. मका ह्यो बांध आहे, बांध. त्या बांधावरूनच भांडणं होती शेतकऱ्यांची. ह्यानी ह्यो पोकारला, ह्यानी ह्यो पोकारला. हे आमचं वावर आहे. वावरात आता काही तर भाजी दिसते मेथीची, बारीक आहे. चला लेट्स गो. चला दादा मग तुला ही पाहिजे काय काय नको राहून ना कापायचं असेल बरं असेल तर तुझ्या खुणून ठेव ठेवस तुझ्या बाकी लागले तर घेतोस. हां मग तेच नाही हा तुम्ही काय ध्यान करायचं तुम्ही काय कराय दोघं बी नाही आणि ते शिरतो बघता पाडून असं ही धरू का त्यो आणि दमान ही कर टाकून हो हो इधर हो का ठीक है.
खरं तर मित्र मी ज्वारी काढली म्हणून लय मोठा तीर मारला यातले विषय नाही मित्रांनो. खरं तर शेतकरी राजा हा रात्रंना दिवस, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून शेती आपली जगतो. किती कष्ट, काबाड कष्ट असतं हेच थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्वारी काढणं म्हणजे काय लय सोपं काम नाही मित्रांनो. हाताला मोठाचे मोठं फोड सुद्धा येतात किंवा कापलं सुद्धा जातं. ज्याने कोणी ज्वारी उपडलेली असेल त्यांनी आपला अनुभव नक्की सांगू शकता या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये. पनवेल ते आंधळी साधारणतः 300 किलोमीटरचा प्रवास केला आणि रात्रीच्या 9 वाजता तरीही मी गेलो ज्वारी काढायला. कारण की वडिलांनी प्लॅनिंगच केलं की ज्वारी काढायचे पोरं मुंबईवरून आले की. काय शर्ट का? हा ठीक. 11:30 वाजलेत. फायनली ज्वारी काढून झाली आपली. टाईम बघू शकता मित्रांनो, 11:28. फायनली आपली ज्वारी उभी होती ती आडवी झालेली आहे. म्हणजेच की आपली सगळी ज्वारी काढून झालेली आहे. बघू शकता एकदम घामाघूम झालं. आता चाललो घराकडे. भाऊ आणि वडील गेलेत पुढे, आमच्या फादर. आता मी चाललोय पाठीमाग. आणि हे चिवचिवटा ऐकू शकता तुम्ही चिचुंद्र्याचा. चोळा सैरा वैरा वारा पिसा. आम्ही रात्रीस ज्वारी काढे, रात्रीस ज्वारी काढे. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन आलेला असेल तर सबस्क्राईब करा.